प्रेरणादायी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते आणि त्यांचे वडील इंडियन आर्मी सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदूरमध्ये होती. 3 वर्षानंतर 1954 ला त्यांचे वडील निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्र स्थानांतरित झाले. भीमराव आंबेडकर हे आपल्या आई वडिलांचे 14वे आणि शेवटचे अपत्य होते. भीमराव आंबेडकर आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य सर्वांचे लाडके होते. त्यांचे वडील आर्मीत असल्याने आपल्या मुलांकरता मिळणाऱ्या विशेष अधिकारांचा त्यांना फायदा झाला, परंतु दलित असल्याने त्यांना शाळेत देखील जातीगत सामोरे जावे लागले. त्यांच्या जातीच्या विद्यार्थ्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. त्यांना परतून हातावर पाणी टाकून पिण्यात येत असे. जर सुट्टीवर असल्यास त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास नसे. या सर्व अन्यायाला सहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित झाले. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले. नंतर त्यांनी मुंबईतील हेल्थ ख्रिश्चन हायस्कूलला प्रवेश घेतला. 1907 ला त्यांनी मॅट्रिकची डिग्री मिळवली. नंतर एक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिभेने श्री कृष्णाजी अर्जुन केळकर यांनी भीमरावांना बुद्ध चरित्र हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. नंतर सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फेलोशिप मिळवण्याचे